खंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। उपस्थित सर्वांना प्रेमाचा जय सच्चिदानंद। आज सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी महाराजांचा स्मृती दिन आपण सगळेजण साजरे करत आहोत। आणि या स्मृती दिनाच्या दिनी आपण सगळेजण उपस्थित आहात। तुम्हा सगळ्यांचं दर्शनात आम्हाला भेटलं। से पाहता गुरु आणि शिष्य हे नातं देवा भक्तांचं नातं मानलेलं आहे आणि त्यामुळे माणसं जन्माला येतात आणि ही काया जी आहे, शरीर जे आहे, हे शरीर हळूहळू हळूहळू झिजत राहतं असं सांगितलेलं आहे। क्षीयते इति शरीरः, जसं ज्याची झीज होते, हळूहळू हळू थकतं ते शरीर, पण आत्मा कधी थकत नाही। आतमध्ये जो बसलेला ईश्वर आहे, देव आहे, चैतन्य आहे, त्याला झीज नाहीये। म्हणून या शरीराला झीज आहे, या शरीराला साधन मानलेलं आहे। साधन कसलं? आत्मकल्याण करून घेण्यासाठीचं साधन, ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठीचं साधन। जसं तुम्ही आता सगळेजण इथे कुठून आलात, थोडे चालत आलात, तुम्ही कुठलं तरी वाहन पकडलं, तर जी गाडी आहे ते वाहन आहे आणि हे वाहन आम्हाला वाहून घेऊन आलं, म्हणजे घेऊन आला। म्हणजे गाडी जी आहे ती वाहन जसं आम्हाला इथे पोहोचवण्यासाठी उपयोगी ठरली, तसं हे शरीर जे आहे, हे शरीर आम्हाला म्हणजे या आत्म्याला त्याच्या जागी मुक्कामी पोहोचवण्यासाठीचं माध्यम आहे, साधन आहे। म्हणून शरीर हे साधन, तशी गाडी, तशी ही शरीर रूपी गाडी आहे। मुक्काम कुठला? मोक्ष। मोक्ष म्हणजे काय? तर दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळबण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। मन आणि आपलं आत्मतत्व हे दोघेही एक होणे म्हणजे मोक्ष। मनाचं वेगळं अस्तित्व न राहता एकच आत्म्याचंच अस्तित्व राहणं, याला मोक्ष म्हणतात। आणि हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी ही काया जी आहे ती मिळालेली आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे काया यासाठी मिळालेली आहे, पण या कायेचा उपयोग आपण जास्त कशासाठी करतो? नोकरी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, शेतीभातीसाठी, त्याच्यानंतर खाण्यापिण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारे आम्ही आमची प्रापंचिक व्यवस्था जी आहे ती लावलेली आहे। ज्यासाठी काया मिळालेली आहे ते काम 5% होतं आणि 95% कशासाठी? आपल्या प्रपंचासाठी आपला उपयोग होतो या कायेचा। हा दुरुपयोग आहे। आणि म्हणून आम्हाला साधू संत दरवेळी आठवण करून देतात की ही जी काया आहे, शरीर आहे, ते शरीर माध्यम खलु धर्म साधनम। हे शरीर जे आहे ते धर्म संपादन करण्यासाठी आहे, ईश्वर संपादन करून घेण्यासाठी आहे, मोक्ष मार्गासाठी हे शरीर दिलेलं आहे। आणि अशा प्रकारचं हे शरीर जर आम्हाला आज मिळालेलं आहे, तर पहिलं आपलं काम आहे की आम्ही स्वतःसाठी वेळ देणे। आपल्या स्वतःमध्ये आपण जो ईश्वर वास करतो त्याच्याकडे मन आणून बसवणं, इतकं सोपं साधन जे आहे ते आम्हाला सद्गुरूंनी दिलेलं आहे। आपलं मन आत्म्याकडे नेऊन बसवायचं। पण याच्यासाठी जितका तुम्ही वेळ द्याल तो सत्कारणी लागेल।
बाकी देवळात जाणे, त्याच्यानंतर पूजा करणे, त्याच्यानंतर आणि काय काय अनुष्ठानं करणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे स्वतःचं मन आत्म्याकडे लावणार. आणि म्हणून तेच मुख्य काम आहे. मुख्य ते हरिकथा निरूपण. मुख्य हरिकथा निरूपण म्हणजे काय? माझा आत्मदेव जो आहे तो मला काय सांगतो ते ऐकत राहणं, म्हणजे शांत एका जागेवर बसणं आणि ध्यान लावणं, आत्म्याचं ध्यान करणं, हे मुख्य काम आहे. तुम्ही देवळात जाता, तुम्ही उत्सवांना जाता, तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या त्या सामाजिक गोष्टी आहेत. आणि आध्यात्मिक गोष्ट जर कुठली असेल तर आपलं मन आपल्या आत्म्याकडे लावून, आपले तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली या सगळ्या संतांनी जो मार्ग आम्हाला दाखवला तो हा आत्म्याचा मार्ग दाखवला. श्री मुखस्य श्रेष्ठ व्रतस्य अचलाद्य आत्मोत्पादकम. आम्हाला या साधू संतांनी या आत्म्याकडे वळवलेला आहे. आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे. शेवटी तोच आहे, तोपर्यंत हे शरीर चालणार आहे. ज्या दिवशी तो नाही, हे शरीर जे आहे ते नष्ट होणार आहे. त्यामुळे मुख्य जे आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं. तेच काम आपल्याला सद्गुरू सदानंद स्वामी महाराजांनी सांगितलं आणि ते काम करत राहणे हे आमचं काम आहे. आणि या साधनेमध्ये आपण सगळ्यांनी रत राहावं, लीन राहावं आणि त्याने आपलं आत्मकल्याण जे आहे ते साध्य होणार आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. या शरीरामध्ये विठ्ठल म्हणून जो कोणी आहे तो आत्मा आहे. त्याची आपण सगळ्यांनी उपासना केली पाहिजे. रोगराई, त्याच्यानंतर धन कमी जास्त, पैसा अडका, सत्ता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मागे पुढे झाल्या तरी चालतील, परंतु भगवंताकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. हे आम्हाला साधू संतांनी सांगितलेलं आहे. शेवटी ब्रह्मानंद स्वामी महाराज सांगायचे की संसार म्हणजे कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे, तो कधी सरळ होणारा नाही. म्हणून आम्ही वाटेल ते प्रयत्न जरी केले तरी ही शरीर किंवा हे संसारातल्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा बऱ्या होत नाही. मग कसा हा संसार थाटायचा? तर आपलं लक्ष जे आहे ते संसाराकडेच न ठेवता ईश्वराकडे लक्ष ठेवायचं. मग संसार सुखी दुखी त्याचा काही फरक पडत नाही. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी हा जो साधू संतांचा मार्ग जो आहे तो अवलंबला पाहिजे आणि आपलं मन होता होईल तेवढं या आत्मस्वरूपाकडे ठेवलं पाहिजे. आम्ही खूप गुरूंकडे जातो तर ते गुरूंकडे जाण्याचा जो उद्देश आहे हा आपल्या स्वतःकडे आत्मकेंद्रित होणे आहे. आता आम्ही आत्मकेंद्रित झालो म्हणूनही होत नाही. आत्मकेंद्रित ज्यावेळी सद्गुरूंचा शिष्य होतो त्यावेळी त्याला काही नियम पाळावे लागतात. ते नियम कसले? तर आत्मकेंद्रित होण्यासाठी त्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःवरती नियंत्रण ठेवायचं आहे. आपल्या स्वतःवरती कंट्रोल आपला त्याचा असला पाहिजे. उदाहरणच सांगायचं झालं तर आता तुम्ही सगळेजण बसला तर ताट बसायचं. काय आहे हे? हे आपल्या शरीरावरती नियंत्रण. आपण गुरूंकडे येतो, देवळात येतो, त्यावेळी आपण अशा प्रकारे आपला पाठीचा कणा जो आहे तो सरळ ठेवायचा. होता होईल तेवढं खूप प्रयत्न करून आज बसलात, 15 दिवसांनी, 20 दिवस बसला, 30 दिवस बसला, 50 दिवस बसला, 6 महिने बसलात, 1 वर्ष बसलं की मग सवय होते. म्हणून आपल्या अवयवांना सवय लावायची, ताट बसायचं. दुसरं, आपले अवयव जे शरीर जे आहे ते असं बसतं. आपले हे जे हलणारे हात आहेत, पाय आहे, कान आहे, नाक आहे, डोळे आहेत. आता ती मुलं बघा, ती लहान मुलं आहेत, त्या प्रकारे हे सगळे अवयव आहेत. ते गडबड करत राहतात. त्याला एका जागेवरती शांत असं बसायचं आणि काय असेल ते ऐकणं. त्याला काय म्हणतात? इंद्रिय निग्रह. इंद्रियांवरती आपण ताबा ठेवणं. आणि अशा प्रकारे हे सगळे इंद्रिय जे आहेत ती इंद्रिये जाग्यावर ठेवणं हे पहिलं काम. हे इंद्रिय निग्रह, याला संयम जो आहे त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये जाता येणार. आपलं लक्ष जे आहे ते अंतर्केंद्रित करता येणार. आणि या गोष्टींसाठीच गुरूंकडे जायला पाहिजे.
की मी कसा इंद्रिय निग्रह करू शकतो, मी कसा शरीरावरती कंट्रोल करू शकतो, किती मी कशा पद्धतीने आम्ही आमचे अवयव जे आहे ते सांभाळू शकतो. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, पोलीस खात्यामध्ये जाणारे लोक आहेत, त्यांना ट्रेनिंग असते ना, असते की नाही? ते धावतात 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 8 किलोमीटर, 15 किलोमीटर त्यांना धावायला लावतात. तिकडे पोलीस बसला आहे, इकडे मला धावावं लागतं 15 किलोमीटर धाव. आता चोरच आला समजा आणि तो जर समजा 2 किलोमीटर धावला तर पोलिसाला धावायला जमलं पाहिजे, नाही तर हो एकदा थकलो तर मग चोर पळून जाणार. म्हणून त्यांना ती प्रॅक्टिस जी आहे ती करायला लावतात जॉबला घ्यायच्या अगोदर, आणि मग त्याप्रमाणे त्यांची शारीरिक व्यायाम जो आहे तो करावा लागतो. उद्या सकाळी त्यांना कुठे कुठे जावं लागतं, काय लागतं, तिथे हे सगळे अवयव त्यांचे एकदम त्यांच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. नोकरी करत असताना चोर असतात, नको नको झालेले लोक असतात, खरे बोलतात, खोट्या बोलतात, या सगळ्यांना त्यांना हँडल करायला पाहिजे. आर्मीला, पोलीसला, नेव्हीच्या लोकांना, जवानांना. मग त्यांचे सगळे अवयव त्या प्रकारे जाग्यावर पाहिजे. आता हे अवयव जे आहेत ते त्यांच्या कामाला त्यांना पाहिजे तसे ते तयार करून घेतात, आणि अशा प्रकारे त्यांची तयारी जी आहे ती नोकरीसाठी करतात. तसंच परमार्थाची तयारी गुरु करवून घेतात. काय करतात ते तुम्हाला असे आसन मांडे घालून बसवतात की नाही, 1 तास, 2 तास, 3 तास शांतपणे. थोडे सुरुवातीचे नवीनच जे आलेले असतात ते असे करत राहतात ना, कारण त्यांचे अवयव जाग्यावर नाही. आता जे 5 वर्षे झाले, 10 वर्षे झाले ते, आणि कानाने काय गुरुजी सांगतायत, म्हणजे इंद्रिय निग्रह, इंद्रिय जाग्यावर आलेले आहेत. सगळे अवयव जे आहेत ते आत्म्याकडे केंद्रित होण्याची तयारी जी आहे ती पूर्णपणे बाह्य तयारी झालेली. आणि अशा प्रकारे आपण ज्यावेळी अशा प्रकारे बसतो त्यावेळी लक्षात ठेवायचं की माझे हे बाह्य अवयव जे सगळे जे आहेत ते गुरूंच्या या आज्ञेमुळे तयार झालेले. आता हे बाह्य अवयव तयार झाले की मग आतले अवयव जे आहेत ते तयार होतात. आता आतले अवयव तयार करण्यासाठी काय करायला पाहिजे, गुरूंकडे एकटक आपली नजर जी आहे ती लावली पाहिजे. आणि काय होणार, आणि काय होणार, आणि काय करणार, तो काय करणार, हा काय करणार, तो चालू असतो. त्या सगळ्यांकडे लक्ष न देता माझ्या डोळ्यांना सवय कोणाची लावली पाहिजे, गुरूंची लावली पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या विठोबाचे मुख. डोळ्यांना त्याची सवय लावली पाहिजे, याला दर्शन म्हणतात. डोळ्यांनी आपल्याच आराध्याला बघितलं पाहिजे, आणि डोळ्यांना या प्रकारची सवय लावली की मग ध्यान सिद्ध होतं. ध्यानात नाही तर गुरुमूर्ती येणे शक्य नाहीये. त्यासाठी पहिल्यांदा गुरुमूर्ती पाहायला पाहिजे, एकटक लावून बघायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी ध्यान सिद्ध होतं. नाहीतर तुम्ही ज्यावेळी घरी जाल डोळ्यांच्या समोर गुरुमूर्ती येणार नाही. त्यासाठी गुरूंच्या समोर जाऊन म्हणून सान्निध्य जे आहे ते सद्गुरूंचं गाठलं पाहिजे, कारण या डोळ्यांना त्याची सवय लावली पाहिजे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. ध्यान म्हणजे आता या डोळ्यांना ते सोडून काहीच दिसत नाही, आणि काहीच दिसत नाही, तेवढंच दिसतं. डोळे बंद केले तरी तेच दिसतं, डोळे उघडले तर साक्षात अक्ष म्हणजे डोळे. तर डोळ्यांच्या समोर ते गुरु दिसतात, आणि डोळे बंद केलं की सुद्धा तेच दिसतात, म्हणजे ध्यान सिद्ध झालं. ध्यान मूलम गुरुमूर्ती. हे सगळं पाठ आहे, पण आचरण पाहिजे. आचरणात ते दिसलं पाहिजे, आणि जर आचरणात ते दिसेल तर अध्यात्म जे आहे, ज्यासाठी सद्गुरूंकडे आम्ही येतो तो उद्देश सफळ होईल. म्हणून आत्मकेंद्रित होण्याचं एकदा कळलं म्हणून होत नाही, या पायऱ्याही आपल्याला सिद्ध करता आल्या पाहिजे. म्हणून इंद्रिय निग्रह, बाह्य शरीर जे आहे ते शरीर कंट्रोलमध्ये संयमात ठेवणे,
हे जमलं पाहिजे. कोण कोण काय काय करत असेल त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता माझं ध्येय जे आहे ते, म्हणून सद्गुरू जे बोलतात त्याला निरूपण म्हणतात. निरूपण म्हणजे शांत होऊन ऐकण्याचं, शांत राहून ऐकण्याची गोष्ट. आणि हे ज्यावेळी आपण करतो त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये दंग होतो. म्हणून सद्गुरू जे आहेत सदानंदाचार्य स्वामी महाराजांनी आपल्याला हे छान असं वरदान कसं दिलेलं आहे. सामान्यातल्या सामान्य लोकांनी करण्यासारखं हे आहे की तुम्ही आत्मकेंद्रित व्हा. मोठे मोठे तपस्वी ध्यान करत हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात बसतात. एवढं सगळं करायची गरज नाहीये. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. तुम्ही शांतपणे बसा, निवांत बसा आणि आपलं चित्त शुद्ध करा. तेने सुखा अंत पार नाही. त्यापेक्षा मोठं सुख नाही. आणि हे सुख आम्हाला सद्गुरू देतात. आणि माझे सद्गुरू जे आहे ते माझ्या हृदयामध्ये वास करतात, कुठे बाहेर नाही आहे. या सुखासाठी आपण सगळ्यांनी ध्यान केलं पाहिजे. सद्गुरू सदानंदाचार्य स्वामी महाराजांच्या पवित्र सान्निध्यामध्ये आपण जर येत आहात तर अशा प्रकारे हा परमार्थाचा रस्ता सगळ्यांनी चालला पाहिजे. आम्ही बाहेरचं जसं सगळं पूजा करतो, ध्यान करतो, तशी आतलीही पूजा व्हायला पाहिजे, आतही ध्यान व्हायला पाहिजे. तेव्हा सद्गुरूंचा हा उपदेश जो आहे तो सफळ होणार आहे. त्यामुळे या शरीराला तुमच्या जीवनामध्ये मोठं स्थान आहे, ते वाया घालवू नका. तुमच्या मुलाबाळांना सुद्धा याच गोष्टींची शिक्षण द्या, शिक्षा द्या. याच गोष्टींकडे त्यांना वळवा, की त्यांना सांगा की तुमचं हित फक्त प्रपंच करण्यामध्ये नाही, तुमचं हित परमार्थही साध्य करण्यामध्ये आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाबाळांना या गोष्टी शिकवता, सांगता, ऑटोमॅटिकली आपला देश जो आहे तो देशही चांगल्या प्रकारे धार्मिक होतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण करणाऱ्या लोकांकडे सुद्धा गेला तरी तो आपला पिंड जो आहे तो सोडत नाही. हल्ली आमच्या मुली ज्या आहेत त्या किरिस्तावांबरोबर, मुसलमानांबरोबर लग्न करतात. काय कारण? कारण त्यांना घराकडे जे सत्य आहे, श्रेष्ठ आहे, जे आमचं अनमोल धन आहे, अध्यात्म आहे, आमचा देव, आमचा धर्म, हे त्यांना आई वडील सांगत नाही किंवा त्या मार्गाने आणत नाही. त्यांना अभ्यास आहे, त्यांना शिक्षण आहे, नाही. तुम्ही त्यांना आपल्या बरोबर आपल्या रस्त्याने आणलं पाहिजे. हा परमार्थाचा रस्ता जोपर्यंत मुलाबाळांना तुम्ही देणार नाही तोपर्यंत मुलं बाळ जे आहेत ते आपलं ऐकणार नाही. शेवटी ती मुलं आहे, त्यांना जसा आम्ही आकार देऊ तशी ती घडणारी आहे. तर आकारच जर समजा आम्ही मुलांना जर चांगला दिला नाही तर मग आई वडील म्हणून आमचा उपयोग नाहीये. माता धन्यो, पिता धन्यो, धन्यो वंशः कुलं तथा धन्याच वसुधा देवी गुरुभक्ती सुदुर्लभा. गुरुभक्ती जर त्यांना तुम्ही दिली नाही तर माता आणि पिता धन्य नाही. माता पिता धन्य त्याचसाठी आहे त्यांना तुम्ही भक्ती शिकविता. कसली भक्ती? गुरुभक्ती. कसली भक्ती? देशभक्ती. कसली भक्ती? मातृपितृ भक्ती. या भक्तीमध्ये त्यांना आणलं पाहिजे. आणि आपण जर समजा मुलांना जर बरे पाहतो, बरे सांगू इच्छितो तर या गोष्टींची आपण सवय जी आहे ती मुलांना लावा. घरात सुख तीच मुलं आणणारी. आणि जर समजा आपल्याकडून या गोष्टी घडल्या नाही तर आणखीन दुःख बोलवायची गरज नाही. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही एक 8 दिवस घरापासून दूर राहा आणि सगळे खिडक्या बिडक्या सगळ्या बंद करून चला. 8 दिवसानंतर आल्यानंतर स्वच्छ असणार की नाही? सगळं नसणार. अहो कोणीच घरात आला नाही, सगळे बंद होतं, तरी स्वच्छ नसणार ना? हा अनुभव आहे आपला. म्हणजे ते स्वच्छ यासाठी नाही, कारण या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये घाण होण्याला काय करायची गरज नाही, ऑटोमॅटिक घाण होतं. काय करायची गरज नाही, साफ करायला संस्कार लागतो, साफ करायचा संस्कार आणावा लागतो. म्हणून जसं घरामध्ये कोणी नसला तरी सुद्धा तिकडे जळमट कळमट सगळे जे आहे ते कोळिष्टक, सगळे धूळ, सगळी घाण घरात ऑटोमॅटिकली होते. त्याचप्रमाणे या शरीरावरती तुमच्या लहान लहान मुलांना जर समजा तुम्ही काहीच शिकवलं नाही धर्माचं तर ऑटोमॅटिकली त्यांच्या मनामध्ये कोळिष्टक कसले तयार होतात. कशाला पूजा करायला पाहिजे? नाही पूजा केली तर काय होतं? देव का असा पूजेने जायतो? देवाला कशाला पूजाच पाहिजे?
वगैरे वगैरे प्रश्न जे आहेत ते नको झालेले आपली मुलं आपल्या डोक्यात तयार करतात आणि शाळेत कॉलेजीत घेतात. त्यावेळी त्यांना तर बाहेरचे हे जे ख्रिश्चन मुसलमान जे आहेत ते आपल्या देवाला बरे मानतात, पण तुमच्या देवाच्या मात्र उलट ह्या मुलांना शिकवतात. म्हणून आपली मुलं सुद्धा जर समजा त्याप्रमाणे जर मनाने तयार केली आम्ही नाही तर मुलांनाही वाटणार नाही. म्हणून त्यांच्या डोक्यात धूळ कोळिष्टक तयार व्हायच्या अगोदर आम्ही त्यांच्या डोक्यामध्ये स्वच्छता भरली पाहिजे, पवित्रता भरली पाहिजे. कशी भरणार? या पद्धतीने त्यांना देवधर्माचे संस्कार लावा, त्यांना सद्गुरूंच्या दरबारामध्ये आणा, त्यांना मंदिरामध्ये घेऊन चला, त्यांना भक्ती करायला लावा, त्यांना या भजनामध्ये बसवा, त्यांच्याकडून घरामध्ये नामस्मरण करून घ्या. अशा पद्धतीने या गोष्टी जर केल्या तर त्यांच्या मनामध्ये कोळिष्टक तयार होणार नाही, उलट ते पवित्र राहणार, शुद्ध राहणार. आणि एवढंच नव्हे, एकदा ते करायला लागले की मग ते निष्ठावान होणार, कट्टर होणार. मग त्यांना किती तुम्ही काही वाईट करायचं सांगा ते नाही करणार. ते म्हणणार आपल्याला आपल्या घरात हे जमत नाही, आपल्या घरात हे चालत नाही. तीच मुलं सांगणार. म्हणून आपण सगळ्यांनी हा जो सद्गुरूंचा वारसा आपल्या घराला कुटुंबाला मिळालेला आहे तो वारसा असा अखंडितपणे चालू राहील याकरिता आपण जागेर असलं पाहिजे. आता मी बघतो काही म्हातारी लोक इकडे आलेली आहे, त्यांना असं वाटतं की आपलं आता झालं हो ललितम फलितम, आता नाही होत आपल्याकडे. नाही, बाकी सगळं नाही, हातपाय हल्ले नाही तरी चालेल, पण तोंड चालतं की नाही? हा, मी बघितलं जाणत्यांना, पूर्वी लोक जे आहेत ते भात खात होते, आता भातामुळे डायबिटीज झाली म्हणून त्यांच्यानी आता पोळी पाव खायला सुरुवात केली. म्हणजे ते बरे आणि भात वाईट. सांगण्याचं तात्पर्य त्याला बरे ऑप्शन काढतात जे खायचं आहे त्याला. तसं तसं तुमचं तोंड चालतं की नाही या म्हातारपणात सुद्धा, तसं ते तुमचं तोंड हरिभक्तीमध्ये चालवा. घरात लोकांना सांगा, तुम्हीही करा, नात्रा पंटोरांनाही सांगा, सुनांना सांगा, मुलांना सांगा की तुम्ही या देवभक्तीमध्ये या, बसा, करा. चालूच ठेवायचं, बंद करायचं नाही, ती सुद्धा एक सेवा आहे. अशा प्रकारे तुम्ही सांगत गेलात. मला उदाहरणं माहिती आहे की बरी बरी खराब झालेली मुलं चांगल्या रस्त्यावरती आलेली आहे. आईने फक्त सांगत राहिलं, वडिलांनी फक्त सांगत राहिलं. असे जाणते लोक जे गावात आहेत त्याने आपल्या गावातल्या लोकांना सांगावं, संप्रदायातल्या लोकांनी संप्रदायातल्या लोकांना सांगावं. ते तुमचं 100% ऐकणार नाही, पण तुम्ही सांगायचं काम करा. ते तुमचा तो धर्म आहे. हां, मग तुम्ही एकदा मेलात की मग ती मुलं सांगणार, आमचे ते आजोबा होते ते आम्हाला हे सांगत होते, आता ते आम्ही करणार. असं म्हणून मुलं मग ते करायला लागतात. आणि ते जर तुम्ही सांगत ते ऐकतच नाहीत, म्हणून जर समजा सांगायचं बंद केलं तर ती मुलं जे आहेत त्यांना असं वाटतं की हे नाही केलं तरी चालतं. आणि म्हणून ते सांगत राहणं हे जाणत्यांचं काम आहे. ते जाणत्यांनी करा. तुम्ही जसं करत आलेले आहात, तुमचं जसं चांगलं होतं तसं तुमच्या मुलाबाळांचंही चांगलं होणार. अशा प्रकारे हा परमार्थाचा रस्ता आपण आपल्या घरातून पुढे चालू ठेवला पाहिजे. आणि काय होईल तर आपली जी अंतर मनामध्ये वास करणारी जी देवता आहे ती देवता चंद्रमा, ती चंद्रमा मागे पुढे होत राहते. मनाची देवता चंद्रमा आहे. म्हणून मनाची देवता चंद्रमा जी आहे ती कधी दिवस बरे येतात, कधी वाईट येतात, कधी बरं वाटतं, कधी वाईट वाटतं, अशा प्रकारचं चालूच राहणार आहे. पण हे मन जर समजा आत्मसूर्याकडे ठेवलं तर मात्र हे मन आपलं वेगळ्या हालचाली करत नाही. सगळीकडे प्रकाश आणि प्रकाशच. प्रकाश केल्या देही आत्मयाने, ज्ञान दधी तो घुसळे श्रुतीने, येईल तेव्हा नवनीत हाती, गोविंद नामे सुख होय प्राप्ती. म्हणून या आत्मसूर्याकडे हे मनरूपी चंद्रमा जो आहे तो ठेवा. तो प्रकाशमान पूर्ण पौर्णिमेचा प्रकाश जसा सुंदर असतो, शांत शीतल असतो, तसा तुम्हाला प्रकाश ध्यानामध्ये दिसेल आणि तुमचा परमार्थ जो आहे तो हळूहळू साध्य व्हायला लागतो. म्हणून हे शरीर काम धंदा नोकरी व्यवसायासाठी नाही, हे शरीर आहे ईश्वर उपासना करण्यासाठी.
आणि ईश्वर उपासना करण्यासाठी हे शरीर जगलं पाहिजे म्हणून कामधंदा आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही आज उलट केलेलं आहे. आम्ही नोकरी करण्यासाठी जगतो, आम्ही पैसा मिळवण्यासाठी जगतो, ईश्वरासाठी जगत नाही. उलट झालंय. म्हणून हा आपण आपल्या मुलांना सांगा, तुम्हीही तसे जगा की प्रपंच जो आहे तो परमार्थ साध्य करण्यासाठी आपल्याला ईश्वराने दिलेला आहे. आणि तशाच प्रकारचे जर आम्ही तर ठेवला तर हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. हरी हरी म्हणजे नामस्मरण. कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन जर कुठलं सांगितलं असेल तर ते हरिनाम आहे, नामस्मरण आहे. ते नामस्मरणासारखा मोठा आणखीन कोणी देव नाही आहे. तो आपण सगळ्यांनी नामस्मरण करा आणि सद्गुरूंचे आशीर्वादास पात्र व्हा. तो समर्थ तुम्हा सर्वांना चांगली सद्बुद्धी देवो, आयुरारोग्य देवो आणि तुम्हा सर्वांचं भलं हो अशी दत्तप्रभूंकडे प्रार्थना. नमः पार्वती पतये अवधूत चिंतन श्री